पावसाळ्यात ह्युमिड वातावरण असतं खूप, म्हणून तुमचा मेकअप टिकत नाही, चेहऱ्यावरती खूप जास्त ऑइल येतं किंवा मेकअप काही वेळानंतर ग्रे पडतो. हे जर प्रॉब्लेम तुम्ही फेस करत असाल ना, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओत आत्ता बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आणि जर पहिल्यांदाच तुम्ही मला पाहिलं असेल तर हॅलो, मी अश्विनी. मी माझ्या या युट्यूब चॅनलवरती मेकअप, फॅशन, ब्लॉग आणि लाईफस्टाईल अशा विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. जर यामध्ये तुम्हाला थोडासा इंटरेस्ट असेल तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राईब आणि ती बाजूची बेल आयकॉनही दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्याकडनं तो मिस होणार नाही. आणि जर तुम्ही आधीपासूनच एजी स्क्वॉडचे मेंबर असाल, सबस्क्रायबर असाल तर थँक्यू सो मच. मी खूप ग्रेटफुल आहे की तुम्ही सगळे मला एवढं भरभरून प्रेम देता आणि त्यामुळे मला खूप जास्त उत्साह पण येतो व्हिडिओज बनवण्यामध्ये. तर मग आपण अजिबात विचार न करता किंवा अजिबात वेळ न दवडता स्टार्ट करूयात आपण आजच्या व्हिडिओला. लेट्स गेट स्टार्टेड. आता पावसाळ्यामध्ये वॉटरप्रूफ किंवा वॉटर रेझिस्टंट असा मेकअप कसा करायचा, यासाठी पहिली स्टेप आहे ती म्हणजे प्रेप लाईक अ प्रो. म्हणजे काय, याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा स्किन केअर करायचंय तेव्हा तुम्हाला टोनर कंपल्सरी यूज करायचंय. त्यानंतर जे मॉइश्चरायझर तुम्हाला यूज करायचंय ते जेल बेस असलं पाहिजे, लाईट वेट असलं पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला सॉफ्ट मॅटिफाय असं प्रायमर यूज करायचंय. आता इथे मी जे टोनर यूज केलेलं आहे ते आहे गुलाब पाणी. मी जे विश केअरचं यूज करते ते, कारण माझी स्किन ड्राय आहे. पण याऐवजी जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही प्रॉपर टोनर यूज करायचा आहे. त्यानंतर मी जे मॉइश्चरायझर यूज केलेलं आहे ते आहे जेल बेस मॉइश्चरायझर. जर तुमची स्किन ड्राय असू देत, ऑइली असू देत, या वातावरणामध्ये ना ह्युमिड असतं सगळं, म्हणजे तुम्हाला घाम येत असतो, चेहऱ्यावरती ऑइल जास्त येत असतं. मग तुम्ही ड्राय स्किन असू देत किंवा ऑइली स्किन असू देत, त्यामुळे कंपल्सरी तुम्हाला जे मॉइश्चरायझर यूज करायचंय ते मॉइश्चरायझर तुम्हाला जेल बेसच यूज करायचंय, लाईट वेटच यूज करायचंय. आता यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप मध्ये यूज करायचं आहे ते म्हणजे प्रायमर. प्रायमर काय करतं, प्रायमर तुमच्या चेहऱ्यावरती येणारा जो घाम आहे त्याला थोडंसं कंट्रोल करण्याचं काम करतो. म्हणजेच तुमचे पोर्स मिनिमाइज करून ऑइल येण्याची जी प्रोसेस आहे त्याला थोडंसं कंट्रोल करतं, अगदी थोडंसं. मी असं नाही म्हणते की पूर्णपणे थांबवतं, ती नॅचरल प्रोसेस आहे, ती पूर्ण थांबणार नाही, पण थोड्याफार प्रमाणात कंट्रोल व्हायला मदत होते. त्यामुळे तुम्हाला इथे यूज करायचं आहे मॅटिफाईंग प्रायमर किंवा ऑइल कंट्रोल प्रायमर. आता या मेकअपला अजून जास्त जर तुम्हाला लॉंग लास्टिंग बनवायचंय आणि एकदमच रेनप्रूफ बनवायचंय तर प्रत्येक स्टेप नंतर, म्हणजे जसं की आता स्किन प्रेप झालं, त्याच्यानंतर जेव्हा मी नेक्स्ट स्टेपला जाईल त्याच्यामध्ये मध्ये ना मेकअप फिक्सर स्प्रे करायचंय. ठीक आहे. आता यानंतर स्टेप 2 आहे. यासाठी काय करायचं, तुम्हाला वॉटर रेझिस्टंट बेस यूज करायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही टिंटेड सनस्क्रीनचा वापर करू शकता, टिंटेड मॉइश्चरायझर आजकाल बाजारामध्ये आलेले आहेत त्यांचा वापर करू शकता, किंवा तुम्ही फक्त कन्सिलरचा वापर करू शकता. शक्यतो या दिवसांमध्ये तुम्ही जेवढं फाउंडेशन स्किप कराल तेवढं चांगलं असेल, कारण जेवढं जास्त लेअर तेवढं जास्त चान्सेस असतील की मेकअप हलण्याचा. जेवढं कमी, जेवढं छोटं किंवा जेवढं थोडं, तेवढं लॉंग लास्ट होण्याचे चान्सेस जास्त वाढतात. म्हणजेच काय, लेस इज मोर. हा फंडा पावसाळ्यात तुम्हाला वापरायचाच वापरायचा आहे. त्यामुळे फक्त काय करा की तुमचे जे काही पिगमेंटेशन आहेत ते हाईड करण्यासाठी आणि थोडंसं इव्हन टोन करण्यासाठी तुम्ही कन्सिलरचा वापर करू शकता. आता जे कन्सिलर्स असतात की नाही, ते कन्सिलर्स फाउंडेशनपेक्षा थोडे थिक असतात, त्यामुळे त्यांना कव्हरेज पण खूप चांगल्या प्रकारे असतं. आणि मग त्यामुळे काय होतं, जेव्हा केव्हा तुम्ही लावता ते पटकन थोड्याशा प्रोडक्टमध्ये सुद्धा तुमचं काम होऊन जातं. त्यामुळे प्रेफर करा की या दिवसांमध्ये तुम्ही फक्त कन्सिलरवरतीच मेकअप जास्तीत जास्त कराल आणि फोकस कराल. त्यानंतर फुल कव्हरेज वापरण्यापेक्षा ना थोडंसं हलकं कव्हरेज वापरा, म्हणजे तुमचे थोडेसे ब्लेमिशेस किंवा तुमचे जे काही पोर्स अँड कॉन्स आहेत ते थोडेसे विजिबल असले तरी या दिवसामध्ये चालणार आहे. आणि लक्षात ठेवा, लेस इज मोर. स्टेप नंबर 3, सेट स्ट्रॅटेजिकली. म्हणजे काय, जे काही सेटिंग करायचं आहे तुम्हाला, बरोबर की नाही, मेकअपचं, तर ते थोडं स्ट्रॅटेजी वापरून करायचं. म्हणजेच काय की तुम्ही जर इथे लूज पावडरचा वापर करणार असाल, ट्रान्सलुसंट पावडरचा वापर करणार असाल, तर तुम्हाला टी झोन व्यवस्थित छानपैकी सेट करायचा आहे. जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही इथे बेकिंग टेक्निक सुद्धा यूज करू शकता. बेकिंग टेक्निक म्हणजे काय, तुम्हाला पावडर लावून ठेवायची आहे, थोडं 2 मिनिट सोडायचंय आणि नंतर डस्ट ऑफ करायचंय. पण जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही एवढं बेकिंग करायची गरज नाहीये. मी जसं फक्त पावडरने सेट केलंय तसं तुम्हाला
करता येईल. आता जर तुम्ही कॉम्पॅक्ट यूज करणार असाल तर तुम्ही सेम पद्धतीचा वापर करू शकता, पण कॉम्पॅक्टला थोडं कव्हरेज असतं, त्यामुळे पुन्हा अगेन फुल कव्हरेज होऊ शकतो. जर तुम्ही मेकअपमध्ये कॉम्पॅक्ट यूज करणार असाल तर तर यावर लक्ष द्या की तुम्ही कन्सिलर सुद्धा कमी क्वांटिटीमध्ये यूज करा, त्याने बिल्ड होतं ना थोडंसं जो काही कव्हरेज आहे तुमचा. आणि जर ट्रान्सलुसंट पावडर यूज करणार असेल तर तुम्ही ॲज इट इज जसं मी आता केलंय तसंच करू शकता. मी इथे जे ट्रान्सलुसंट पावडर यूज करते हे ट्रान्सलुसंट पावडर आहे हुडा ब्युटीचं बनाना ब्रेड असं याचं शेडचं नाव आहे. खूप सुंदर पावडर आहे. नंतरची स्टेप 4 जी आहे की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला एक टिप देणार आहे, ती म्हणजे काय की जेव्हा केव्हा तुम्ही असा स्वेट प्रूफ म्हणा किंवा वॉटरप्रूफ म्हणा तुम्हाला मेकअप तयार करायचा ना, तेव्हा क्रीम प्रोडक्ट लावलं की त्याला प्रयत्न करा की पावडर प्रोडक्टनं तुम्ही सील करणारच आहे. जसं की मी आता ब्लशसाठी क्रीम ब्लश लावलं, पहिले त्याला ब्लेंड केलं आणि त्याला अगेन सील करण्यासाठी पावडर ब्लशचा सुद्धा वापर केला. म्हणजे क्रीम प्रोडक्टला सील करण्याचं किंवा धरून ठेवण्याचं किंवा पक्क करण्याचं काम पावडर प्रोडक्ट करतं. त्यामुळे चौथ्या स्टेपमध्ये रूल तुम्हाला हा वापरायचा आहे, क्रीम प्रोडक्टला किंवा लिक्विड प्रोडक्टला तुम्हाला पावडर प्रोडक्टने सील करायचंय. जर तुम्हाला कॉन्टोर करायचं असेल तर कॉन्टोरसाठी कॉन्टोर स्टिकचा वापर करा आणि त्यांना पुन्हा सील करण्यासाठी पावडर कॉन्टोरचा पण वापर करा. स्टेप नंबर 5, आता आपण करणार आहोत आय मेकअप. पावसाळ्यामध्ये जो आय मेकअप करायचा आहे त्याची सगळ्यात पहिली ट्रिक अशी आहे की स्मज प्रूफ तुम्हाला मेकअप करायचा आहे. मग आता स्मज प्रूफ कसा होऊ शकतो? एकतर बोर्ड लायनर लावणं थोडंसं स्किप करायचं. तुम्ही फक्त तुमची जी वॉटर लाईन आहे, अप्पर वॉटर लाईन, त्याला छान काळ्या किंवा ब्राऊन काजळ पेन्सिलनं मार्क करू शकता. त्याने काय होतं ना, डोळे जास्त आकर्षक किंवा मृगनयनी दिसायला मदत होते. डोळ्यांवरती जे आयशॅडोज यूज करणार आहे ते सटल आणि सॉफ्ट असावेत, कमी प्रमाणात असावेत, जास्त पावडरी पण असू नयेत. कारण जर पाणी पडलं त्याच्यावरती पावडर प्रोडक्ट आहे ते पावडर प्रोडक्ट फेड होऊ शकतं. आणि जर तुम्हाला काजळ लावायचं असेल तर जसं या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की काजळ, माझे टॉप 5 काजळ मी शो केलेले आहेत आणि त्यातच मी एक ट्रिक पण दिलेली आहे की काजळ वॉटरप्रूफ कसं बनवता येईल तुम्हाला, तर ती ट्रिक तुम्ही वापरू शकता. शक्यतो मी या दिवसांमध्ये स्वतः काय करते तर काजळ लावायचं स्किप करते. कारण जेव्हा पण पाणी येतं, घाम येतो, मोस्टली जेव्हा घाम येतो ना तेव्हा काजळ जास्त स्मज व्हायचे चान्सेस वाढतात आणि डोळ्यांच्या खाली किंवा आपल्या आयलिड वरती घाम ऑइल खूप जास्त प्रोड्यूस होतं जेव्हा जेव्हा आपण असं ह्युमिड वातावरणात जातो, गरमीमध्ये जातो तेव्हा. त्यामुळे तिथला मेकअप किंवा तिथलं काजळ म्हणा, लायनर म्हणा, जास्त लवकर फेड होतं. मग अशा वेळी तुम्हाला काय करायचं, एक तर तुम्हाला अवॉइड करता येत असेल तर वेल अँड गुड, आणि नसेल करता येत तर अगदी पातळ लावायचं. स्टेप नंबर 6, ब्रॉ कंट्रोल. आता ब्रॉज मध्ये काय करायचं, भुवयांमध्ये काय करायचं, तर तिथे पावडर प्रोडक्ट न यूज करताना तुम्ही जेल प्रोडक्ट यूज करू शकता, पेन्सिल यूज करू शकता किंवा एखादा ट्रान्सपरंट मस्कारा सुद्धा यूज करू शकता. जर तुमचे आयब्रोज खूप छान असतील, डेन्स असतील, तर तिथे तुम्हाला प्रोडक्ट लावायची तितकीशी गरज नसते. फक्त काय करा की क्लिअर मस्कारा जो आहे किंवा आजकाल बाजारामध्ये ना आयब्रोजचे मस्कारेज पण मिळतात जे जेल बेस असतात छान सुंदर, त्याने व्यवस्थित विंचरून तुम्ही लावू शकता. मी इथे जसं जेल बेस ब्रोसाठी प्रोडक्ट यूज करते, हे नायकाचं ओ माय ब्रो प्रोडक्ट आहे, माझं अत्यंत आवडीचं प्रोडक्ट आहे. छान बसतं, माझे केस इकडे तिकडे हलत नाहीत आणि मला दुसऱ्या कुठल्या प्रोडक्टची गरज पडत नाही. आता आपण पावडर प्रोडक्ट यासाठी टाळतोय की जेव्हा पाणी पडेल त्याच्यावरती ते मे बी स्मज होऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल की मग तू आधी सांगितलं की ब्लश वगैरे पण तुम्हाला पावडरने पॅक करायचं, त्याच्यावरती पाणी पडलं तरी होणार आहे, पण ते ओघळल्यानंतर किंवा त्याला थोडंसं हल्लं तर एवढं काही होणार नाही. कारण इकडे तुम्ही ब्राऊन रंग यूज करताय, तो जर थोडा ओघळला तर तुमचा मेकअप थोडा वियर्ड दिसू शकतो. त्यामुळे इथे पावडर प्रोडक्ट शक्यतो टाळायचंय. आणि सगळ्यात शेवटची जी टिप आहे ती म्हणजे सेटिंग स्प्रे विसरायचा नाही. जे काही तोंडावरती केलंय, जे काही अप्लाय केलंय त्याला व्यवस्थित सेट करायचंय. त्यासाठी तुम्ही छान सेटिंग स्प्रे यूज करू शकता, फिक्सिंग स्प्रे यूज करू शकता आणि ते व्यवस्थित स्प्रे करून झालं की त्याला छान सुकवायचं. मी इथे जो सेटिंग स्प्रे यूज केलेला आहे तो आहे स्विस ब्युटीचा. मी आज जे काही प्रोडक्ट यूज केलेले आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे, त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि काहीतरी युजफुल, एंटरटेनिंग तुम्हाला असं भेटलं असेल.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच आणि पुन्हा भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, आय लव्ह यू. आणि आजच्या ट्रिक मधली कुठली ट्रिक तुम्ही यूज करणार आहात किंवा कुठली जास्त आवडली ते मला नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि नेक्स्ट व्हिडिओ किंवा अजून कुठल्या विषयांवरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील तेही सांगा. इवन मी इंस्टाग्रामला पोस्ट केलेली आहे की चिटचॅट व्हिडिओ करायचा आपल्याला. आपण वर्षातनं 6 महिने झाले की एक चिटचॅट व्हिडिओ करत जाऊया ज्याच्यामध्ये तुम्ही माझं करिअर, मेकअप, लाईफ किंवा अजून असं कुठलाही रॅन्डम प्रश्न विचारू शकता की ज्याबद्दल तुम्हाला माझ्याबरोबर कनेक्ट करायचं, माहिती करून घ्यायचं, असे प्रश्न तुम्ही मला ड्रॉप करू शकता. इंस्टाग्रामवरती आहे. पुन्हा इकडे कम्युनिटी पोस्ट पण मी टाकलेली आहे. इंस्टाग्रामचा माझा जो आयडी आहे तो मी इकडे पिन केलेला आहे आणि तिकडेही मला फॉलो करा कारण तिकडेही खूप छान छान कॉन्टेंट आपण पोस्ट करत असतो. आणि बस व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आय लव्ह यू. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, बाय.